कोंडदेव नगर तांडा येथील कैलासवासीय धनु थावरा राठोड मिट्टू महाराज यांच्या कुटुंबियांना दादाराव पाटील ढगे यांच्याकडून 51,000ची आर्थिक मदत। भोकर तालुक्यातील मौजे कोंडदेव नगर तांडा येथील कैलासवासीय हभप धनु थावरा राठोड मिट्टू महाराज यांची दिनांक 29 जुलै 2024 रोजी निधन झाले असल्याने भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांनी दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी कोंडदेव नगर तांडा येथे जाऊन राठोड कुटुंबियांचे सांत्वन केले व त्या कुटुंबास 51,000 रुपयांची आर्थिक मदत केली। दादाराव पाटील ढगे यांनी राठोड परिवाराला सामाजिक भावनेतून आर्थिक मदत केल्याबद्दल कोंडदेव नगर तांडा येथील नागरिकांनी दादाराव पाटील ढगे यांचे आभार मानले। यावेळी उपस्थित असलेले जीवन नायक गोविंद ढगे चितगिरीकर, डेक्कन सवेरा चीफ एडिटर हैदराबाद, ॲडव्होकेट मोहम्मद रसुद्दीन, दिलीप जाधव, जयवंत राठोड, श्रीनिवास राठोड, राजकुमार जाधव, प्रल्हाद जाधव, चेअरमन मदन जाधव, संघा जाधव, संदीप जाधव, सुंदराबाई धनु राठोड, अनिल जाधव यांच्यासह कोंडदेव नगर तांडा येथील नागरिक उपस्थित होते। धनु थावरा आमचे वडील त्याला किती 29 तारीखला देवाज्ञा झाली। आम्ही राहणार कोंडदेव नगर तांडा। धनु थावरा राठोड यांचं दुःखद निधन झाल्याबद्दल राठोड परिवार यांच्यावर दुःख सावरण्यासाठी ढगे पाटील इथे आलेले आहेत। आम्हाला आर्थिक मदत केले। यांचा आजपर्यंत कोणी असं दुःखामध्ये कोणी राजकीय कोणी न येता ढगे पाटील आम्हाला येऊन मदत केलेली आहे। 51,000 त्याचे धन्यवाद मानतो। आमच्या दुःखामध्ये राठोड परिवाराच्या दुःखामध्ये ढगे पाटील आता आम्हाला आर्थिक मदत दिलेली आहे, त्यांचा आम्ही आभार मानतो। त्यांचं निधन कशामुळे झालं? यांचं निधन दुःखद निधन म्हणजे अटॅक आला होता आणि त्यांचं निधन झालेलं आहे। कोंडदेव नगर येथे या गावीच घरी दवाखान्यामध्ये गेला आणि दवाखान्यात चढतानाच त्यांचा अटॅक येऊन मृत्यू झालेला आहे। नाही कुठंच गेलं नाही। आणि आम्हाला 51,000ची आर्थिक मदत केली राठोड परिवारांतर्फे। त्या दुःखामध्ये दुःख सावरण्यासाठी आर्थिक मदत म्हणून 51,000 रुपये दिलेत। आम्ही ढगे पाटलांचा आभारी आहोत। मौजे कोंडदेव नगर या गावामध्ये मागच्या 1 वर्षापासून मी ड्युटी करतो। एकंदरीत माझ्या सेवेच्या काळामध्ये मी अनेक ठिकाणी तांड्यावर वाडीवर वस्तीवर काम केलेलं आहे आणि तिथं वस्तीवर तांड्यावर काम करत असताना अनेक वेळा हा जो अंत्यविधीचा कार्यक्रम मी अनुभवलेला आहे। पण एकमेव असं एक गाव दिसलं मला की या ठिकाणी अंत्यविधीला आलेल्या पाहुण्यांना आणि त्या घराला सावरण्यासाठी दादाराव पाटील ढगे यांनी इथं येऊन त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या भावना व्यक्त करून त्यांना समाधान देण्यासाठी आणि विशेषतः आजच्या काळामध्ये कुणी कुणाला आर्थिक मदत करायला तयार नाही, तरी पण ढगे पाटलांनी या ठिकाणी येऊन त्या घराला सावरण्यासाठी 51,000ची आर्थिक मदत केलेली आहे। त्याबद्दल गावाच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो।